जेवल्याशिवाय जाऊ नका कोणी. अरे फारशी रे बाबा. अरे मयूर भाऊ तुम आगे बढ़ो. वहिनीला पुढे घ्या. त्या अंकिता वहिनीला पुढे घ्या. मयूर भाऊ खरं तर उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकाला असं वाटत होतं, समोरच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकाच्या मनात असं होतं, प्रत्येक मतदाराच्या मनात असं होतं की कदाचित मयूर भाऊ माघार घेतील. आज तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलाय. काय नेमकी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आज निर्णय ठरतोय? माझ्या सर्व मित्र परिवाराची अभिभाऊ खूप मोठी भावना आहे की मी इलेक्शन लढावं. सर्व आता तुम्ही पाहिलेलंच आहे, सर्व काय असं तुमच्या समोर आहे. आता काय ठरलं? काय नाही, निवडणूक लढायची ठरलेली आहे सर्वांची. मयूर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मयूर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मयूर भाऊ, आल्याशिवाय राहत नाही. मयूर भाऊ, मयूर भाऊ सच्चा है. मयूर भाऊ, आज दुपारी 4, 5, 6 नंतर अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं की मयूर भाऊ माघार घेणार. मयूर भाऊ रायगडावर गेले होते, त्यांची शरददादांशी काहीतरी बैठक झाली, काहीतरी चर्चा झाली. खरंच तुम्ही रायगडावर गेला होतात का? शरददादांशी काही चर्चा झाली का? अभिभाऊ रायगडावर जाणं आम्हाला क्रमप्राप्त तिथं जायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही शरददादांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, त्यामुळे तिथं जाणं, चर्चा करणं ते स्वाभाविक आहे. त्याबद्दल काही विषय नाही. फॉर्म भरल्यापासून ते आत्ता तुमचा निर्णय होईपर्यंत दादांशी तुमची काय चर्चा झाली किंवा माघारीसाठी दादांनी काही तुमच्याशी चर्चा केली का? कुणाचा काही दबाव असं काही चर्चा झाली का दादांशी? नाही, अजून तशी काही चर्चा नाही झाली. तुम्ही तुमचा निर्णय दादांना कळवणार आहात? हो, कळवणार आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. माझ्या इथं उपस्थित माझ्यावर प्रेम करणारा माझा सर्व मित्रपरिवार, मार्गदर्शक, माझे सर्व नातेवाईक, मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यासारखा सर्व मित्रपरिवार मला लाभला. आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. आपण इलेक्शन लढली पाहिजे असं म्हणणं आहे सर्वांचं. म्हणजे कशा पद्धतीने लढली पाहिजे, काय त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. काय होतं, फक्त इथं आपण आलोय, प्रेमापोटी बोलतोय म्हणून, भावनेपोटी बोलतोय, अशी निवडणूक नाही का. ती नियोजनबद्ध झाली पाहिजे पूर्ण सगळं. त्यामुळे मग तुम्ही मला शब्द द्या का तुम्ही सर्वजण पूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहशाल. हे 10 दिवस रात्रंदिवस. तुम्ही मला 10 दिवस द्या, नंतरचं माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी असेल. मला तुम्ही इथं ग्वाही द्या का तुम्ही सर्वजण एक जीवानी सर्व काम करशाल. रात्रीचा दिवस उद्या सकाळपासूनच यार बोलू दे. त्या पद्धतीने नियोजन करा, व्यवस्थित करा. काही अडचण नाही, इलेक्शन आपण लढू, काय प्रॉब्लेम नाही. एक मिनिट ऐका का, नियोजन करा. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.